लॉकडाऊनचं पॅकेज म्हणून केंद्र सरकारने घोषणा केली आणि 3 कायदे आणले आणि त्यांनी सांगितलं की हे 3 कायदे म्हणजेच कोविडच्या काळात शेतकऱ्याला संरक्षण. हे 3 कायदे म्हणजे शेतीच्या आतापर्यंतच्या प्रश्नांवर उत्तर आहे आणि हे 3 कायदे म्हणजे शेतकऱ्याच्या हातातल्या बेड्या तोडणं आहे. शेतकऱ्याची पोरं हुशार झाली आहेत, शिकली, तिच्या आईबापांनी त्यांना शिकवलंय, त्यांनी तो कायदे वाचले, शेतकरी संघटनांनी कायदे वाचले आणि दुसऱ्या मिनिटाला सांगितले की शेतकऱ्यांच्या हातातली बेड्या तोडण्यासाठी नव्हे, शेतकऱ्याच्या हातात परत नव्या बेड्या अडकवण्यासाठी हे कायदे आणलेले आहेत. आम्ही त्यावेळेस म्हटलो, त्यावेळी प्रसार माध्यमाचे आमचे काही भाऊ बुद्धिजीवी आम्हाला म्हणाले की अरे तुम्हाला काहीतरी वाईटच दिसतं, तुम्हाला काळी झालेली आहे मोदी विरोधाची, तुम्हाला चांगलं दिसत नाही. आज इतक्या वर्षानंतर एक शोध पत्रिकेच्या माध्यमातून एक गोष्ट डिस्क्लोज झाली. काय डिस्क्लोज झाली? हे 3 कायदे शेतकरी संघटनांनी मागितलेले नव्हते, तुम्ही म्हणले तसं. हे भारतातल्या कोणत्या अर्थतज्ञांनी मागितलेले नव्हते.